तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव शहरात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य पुतळा सन्मानपूर्वक पुतळा उभारण्यात यावा या मागणीला भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे। या संदर्भात भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार यांनी अण्णाभाऊ साठे स्मारक समितीला अधिकृत समर्थन पत्र दिले आहे। काही दिवसांपूर्वी खामगाव रेल्वे स्टेशन गेट समोर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला होता। देशाचे आदर्श असलेल्या महापुरुषांचे पुतळे हे सन्मानपूर्वक आणि भव्य स्वरूपातच बसवले जाणे आवश्यक आहे अशी भूमिका भाजपच्या वतीने मांडण्यात आली आहे। स्मारक समितीला दिलेल्या पत्रात धनोकार यांनी पुतळा बसवण्यासाठी शहरातील विकमसी चौक, अकोला रोड, पोलीस स्टेशन समोरील नगर परिषद कॉम्प्लेक्स जवळील जागा, महात्मा गांधी उद्यान परिसर या 3 जागांची मागणी केली आहे। या निर्णयामुळे आता खामगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावेळी जिल्हा सचिव संजय शिंगारे, नगरसेवक कृष्णा ठाकूर, रमेश भट्टड, विजय उगले, शेखर पुरोहित यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज शेख मोहम्मद। लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा या शहरामध्ये पुतळा व्हावा या मागणीसाठी स्मारक समितीच्या वतीने अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। आज रोजी भारतीय जनता पार्टी खामगाव शहर, खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। अण्णाभाऊंचं कार्य आणि त्यांची उंची इतकी मोठी आहे की त्यांच्या नावाला, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा या शहरामध्ये आवश्यक आहे आणि आमचं सुद्धा या मागणीला 100% समर्थन आहे। परंतु सध्या स्थितीमध्ये भावनेच्या भरात जाऊन ज्या ठिकाणी हा पुतळा लावण्यात आलेला आहे तो भविष्याच्या दृष्टीने एखाद्या वेळेला त्या पुतळ्याची, या महापुरुषाची विटंबना होऊ शकते। म्हणून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेला विनंती करून 4 जागा आम्ही या ठिकाणी सूचित केलेल्या आहेत। मी स्मारक समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करणार आहे की आपण या 4 पैकी कुठलीही एक जागा निश्चित करून ती जर आम्हाला कळवली तर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही विनंती करू आणि अत्यंत चांगला पुतळा की जो अण्णाभाऊंच्या कार्याची उंची अधिक वाढवल आणि त्यांच्या कार्याचा गौरव होईल अशा पद्धतीने आम्ही या शहरामध्ये अत्यंत चांगलं सौंदर्यीकरण आणि एक अत्यंत चांगला त्यांचा पुतळा हा बसणं आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू। मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून स्मारक समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांना, सर्व समाज बांधवांना मी विनंती करणार आहे की आपण हे आंदोलन मागे घेऊन नगरपालिकेला आपण नक्कीच सहकार्य करावं आणि अण्णाभाऊंचा पुतळा आम्ही ज्या 4 जागा आपल्याला सूचित केलेल्या आहेत त्यापैकी आपण म्हणाल त्या ठिकाणी अत्यंत चांगलं सौंदर्यीकरण, ज्यामुळे या शहराच्याही एक नावलौकिकामध्ये भर पडेल आणि अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाची उंची आणि त्यांनी या देशासाठी केलेलं जे कार्य आहे त्यात अधिक भर पडेल। मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि या ठिकाणी जो पुतळा आपण बसवलेला आहे की त्याची भविष्यामध्ये विटंबना होणार नाही याकरिता आपण तो पुतळा सुद्धा काढून घ्यावा। आम्ही आपल्या आंदोलनामध्ये आपल्या भावनेशी आम्ही 100% सहमत आहोत, इतकीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो।